नमस्कार. शिवरात्र स्पेशल आपले उपाय चालू आहेत आणि त्या उपायांमध्ये एक उपाय नाही सांगितला तर काय सांगितलं. येणाऱ्या महाशिवरात्रीला आपले महादेव, आपला भोळा साम, देवांचा देव महादेव यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी ते खुश असतात म्हणून काही उपाय करायचे असतात आणि हे सारे उपाय पुढं 5 सोमवार न्यायचे असतात. नुसता शिवरात्री दिवशी करून थांबू नका, तर त्या पुढं येणारे 5 सोमवार सुद्धा हे सारे उपाय तुम्ही करा. आपल्याला लक्ष्मी प्रसन्न होत नाहीये, घरात लक्ष्मी टिकत नाहीये, दुकानात लक्ष्मी टिकत नाहीये, व्यापार धंद्यात खोत होतीये, या साऱ्या गोष्टीवर महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्याच्या पुढे 5 सोमवार करायचा महा उपाय तुम्हाला मी सांगत आहे. संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळी एक गुलाबाचं फूल, असं तर महादेवांना पांढरं फूल आवडतं, पण लक्ष्मी प्राप्तीसाठी हे महादेवांना लाल फूल आणि गुलाबाचं फूलच आवडतं. तर गुलाबाचं फूल घेऊन संध्याकाळी 6 प्रदोष काळी, चंद्र आणि सूर्य एका लाईनीमध्ये असतात तो काळ असतो प्रदोष काळ. प्रदोष काळी महादेवाच्या देवळामध्ये जा, शक्य नसेल तर घरच्या पिंडीवर पाणी घाला, त्यांना थोडंसं गंध, अक्षदा, फुलं जे काही आपण नेहमीची पूजा करतो ती करा आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर फूल हे करा, गुलाबाचं फूल त्यांच्या पिंडीपाशी ठेवा आणि त्यानंतर एक 15 मिनिटं देवळामध्ये बसा, ओम नमः शिवायचा जप करा. तुमचे अजून कोणते जप असले तर जप करा, काहीतरी वाचन करा, नाहीतर निवांत थांबा आणि 15 मिनिटानं ते फूल उचला आणि आपल्या घरी आणा. तुमच्या घरी साक्षात शिवाचं वास्तव्य होईल, साक्षात लक्ष्मीचं वास्तव्य होईल. ते फूल आणा आणि एका लाल कापडामध्ये बांधून आपल्या गल्ल्यामध्ये, आपल्या तिजोरीमध्ये, आपल्या घरात आपण जिथं लक्ष्मी ठेवतो तिथं ठेवून द्या. तुम्हाला यापुढं, या शिवरात्रीपासनं पुढं कधीच पैशाची कमी पडणार नाही. हा उपाय 5 सोमवार करायचा का, तर हा जरूर करायचा आणि दरवेळी त्याचा जो लाल कापड आपण शिवरात्रीला घेतले त्याच लाल कापडामध्ये ती 5 फुलं पुढची सुद्धा राहू द्यायची आणि गल्ल्यामध्ये तशीच मागं राहू द्या. ती पुढं काय करायचं असतं ते पुढच्या महाशिवरात्रीला मी तुम्हाला सांगेल. तोपर्यंत ही 6 फुलं जपून ठेवायची तिजोरीमध्ये, जिथं कुठं आपला पैसा असेल त्यामध्ये. अखंड लक्ष्मी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आपण घरी पोचायच्या आधी शिवा घरी पोचतात असं शिवमहापुराण सांगतं की एवढी त्या फुलामध्ये आणि त्या दिवशी करायच्या उपायामध्ये ताकद आहे. तर जरूर हा उपाय करा, म्हणजे तुम्हाला सर्व दुःख सुद्धा तुमची नष्ट होतील. जी आर्थिक प्रॉब्लेम तुम्हाला आहे ते सर्व आर्थिक प्रॉब्लेम निघून जातील. या सगळ्या उपायांना आपलं कर्म, आपली कष्ट, आपली श्रद्धा आणि आपली सबुरी हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण शिवरात्र ही या वर्षीची स्पेशल आहे, त्यामुळे एकही उपाय चुकवू नका. म्हणूनच मी सांगते, देऊळ नाही जमलं तर घरात तरी हे सारे उपाय करून टाका, म्हणजे आपल्याला महादेव प्रसन्न